त्यानंतरचा आपला टॉपिक होता वेळ वेग अंतर. ठीक आहे. तर बघा, या चॅप्टरमध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण फॉर्म्युला पाठ करायचा आहे. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम या फॉर्म्युल्याचा आता वारंवार उपयोग होणार आहे. तर आता आपण काही प्रश्न बघू. सगळ्यात अगोदर आपल्याला या किमी प्रति तासला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचंय. तर बघा, 72 1 किलोमीटर म्हणजे किती असते? 1000 मीटर असते. तर इथं 1000 मीटर लिहून घ्या. म्हणजे किलोमीटरला आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं. आणि ताशी ताशी म्हणजेच किती? 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 3600 सेकंद. तर म्हणून आपण काय केलं? किलोमीटर प्रति तासला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट केलं. याचा जर आपण गुणाकार केला, काटाकाटी केली, तर 2×5 = 10 आणि 36 4 18, तर 5/18 आले. ह्याचा अर्थ काय? जिथं जिथं किमी प्रति तास असणार, जिथं जिथं किमी प्रति तास असणार आणि त्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं असेल, मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर गुणीला 5/18 करणार आपण. गुणीला 5/18 करणार. तर बघा, हे 18 1 18, 18 2 36 म्हणजे 18 72 झालेत आणि 4 5 20 झालेत. याचा अर्थ आपलं उत्तर येईल 20 मीटर पर सेकंद. ऑप्शन नंबर बी. इथं बघा 45 किमी प्रति तास आहे. म्हणजे अगोदर 45 घ्या, याला सरळ 5/18 न गुणा, म्हणजे मीटर पर सेकंद मध्ये होऊन जाईल. 9 2 18, 9 5 15, 5 5 25 आणि 25 4 12.5. तर हे होईल 12.5 मीटर पर सेकंद. म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी. आता इथं उलट दिलेलं आहे बघा, मीटर पर सेकंदचं किलोमीटर प्रति तास मध्ये कन्वर्ट करायचंय. तर याला आपण 5/18 न गुणता 18/5 न गुणायचंय. ठीक आहे. कारण इथं मीटर पर सेकंद आहे. मीटर पर सेकंद जर किलोमीटर मध्ये जायचं असेल तर 5/18 नाही करायचं, 18/5 करायचं. मग हे होईल 5 5 25 आणि 18 पंच 90. तर हे होईल 90 किलोमीटर प्रति तास. म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए येईल. 17.5 मीटर पर सेकंद. बघा, सेम प्रश्न आहे. 17.5 मीटर पर सेकंद. तर याला कशाने गुणावं लागेल? आपल्याला 18/5 न गुणावं लागेल मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर बघा, आता हे काय होईल? तर या काटाकाटी करून घेऊ. 5 3 15, 16 17, 5 5 25 म्हणजे 3.5 आले. आता 3.5 गुणिले 18 करायचे, तर 3.5 चे डबल किती होतात? 7 होतात. आणि 18 चे अर्धे किती होतात? 9 होतात. तर 7 9 63 किलोमीटर प्रति सेकंद, 63 किलोमीटर प्रति आवर, 63 किलोमीटर पर आवर. मीन्स आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर येईल. एक माणूस 3 मिनिटात 800 मीटर अंतर पार करतो, तर त्याचा धावण्याचा ताशी वेग किती? आता बघा, याची जी स्पीड आहे ती काय आहे? 800 मीटर पर सेकंद आहेत. किती आहेत? 800 मीटर प्रति 3 मिनिट असं आहे. म्हणजे 3 मिनिटामध्ये ते 800 मीटर 3 मिनिटामध्ये जाते. त्या मीटरला जर आपण किलोमीटर मध्ये कन्वर्ट केलं, तर 1 मीटर म्हणजे 1000 मीटर असते. तर 800 भागीला काय करावं लागतील आपल्याला? 1000 करावं लागतील. आणि तर भागाकारामध्ये काय होतं? 3 मिनिट होते. आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतो? म्हणजे 60 मिनिट म्हणजे 1 तास असतो. ठीक आहे. 60 मिनिट म्हणजे 1 तास असतो, म्हणून आपण 3 ला 60 ने भागितलं. बघा, नेमकं काय केलं? या 800 ला 1000 भागितलं, कारण 1 मीटर म्हणजे म्हणजे 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतोय म्हणून. आणि या मिनिटाला 60 मध्ये तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी मिनिटाला 60 ने भागितलं. हे जर असं नसेल कळत तर असं लिहू शकता, 800 भागीला 1000. का? कारण आपण मीटरला किलोमीटर मध्ये करत आहोत. आणि 3 भागीला 60. का? कारण आपण मिनिटाला कशामध्ये कन्वर्ट करत आहोत? तासामध्ये कन्वर्ट करत आहोत. तर पुढे हे आणि हे सेम आहे. तर हे पुढच्या स्टेप मध्ये होईल 800 गुणिला 60 भागीला 3 गुणिला 1000. हे खालचं वर जाईल आणि वरचं खाली जाईल. हे असं रेसिप्रोकल मध्ये जाईल, उलट होते. तर हे होऊन जाईल, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हा कटला, हा कटला, 3 दोन्ही 6 झालेत आणि 8 दोन्ही 16 झालेत. तर आपलं उत्तर येईल 16 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर डी. एक माणूस 4 मिनिटात 600, तर त्याचा ताशी वेग किती? सेम तोच प्रश्न आहे. बघा, इथं होतं 600 मीटर भागीला 4 मिनिट होतं. आपण काय केलं? 600 ला अगोदर 1000 न भागितलं. म्हणजे आपलं जे मीटर आहे ते आता कशामध्ये झालं? ते आता किलोमीटर मध्ये झालं. आणि आपण 4 ला 60 न भागितलं, म्हणजे आपलं जे मिनिट आहे ते कशामध्ये झालं? ते तासामध्ये झालं. आता खालचे 60 जातील वर, ते 600 गुणिला 60 होऊन जातील. आणि वरचे 1000 येतील खाली, तर 4 गुणिले 1000 होऊन जातील. अशा पद्धतीनं
ते हे 3 शून्य करतील, हे 1 शून्य, हे 2 शून्य कटल. तर बघा हे बेदोनी 4, बेत्रिक 6, बे 3 6 आणि 3 त्रिक 9. तर आपलं उत्तर येईल 9 किलोमीटर प्रति तास. म्हणजे ऑप्शन नंबर ए या पद्धतीनं. आता पुढे दिलेल्या आगगाडीच्या वेगानुसार कोणती आगगाडी सर्वात वेगवान आहे हे आपल्याला सांगायचे. तर अगोदर आपण सर्व युनिटला म्हणजे एकतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचंय किंवा किलोमीटर प्रति तास मध्ये करायचंय. तर बघा इथं हे 20 मीटर पर सेकंद ऑलरेडी मीटर पर सेकंद मध्ये, आपण सगळ्या युनिटला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. तर हे ऑलरेडी मीटर पर सेकंद मध्ये आहे, तर याला काही करायचं काम नाही. आता 1200 ला बघा, 1200 वर मीटरच आहे, त्यामुळे याला काही चेंज करायचं काम नाही. खाली मिनिट आहेत, तर मी 1 मिनिट आहे, 1 मिनिटाला म्हणजे आपल्याला 60 करावं लागेल. 1 मिनिट म्हणजे किती असते? 60 सेकंद असते. 1 मिनिट म्हणजे किती असते? 60 सेकंद असते. त्याला 60 सेकंद करून घ्या. तर हे झालं मीटर पर सेकंद. ठीक आहे. आता याची जर आपण काटाकाटी केली तर साइन दोन्ही 12 आणि 6 शून्य 0, तर हे आलं 20 मीटर पर सेकंद झालं. ठीक आहे. आता हे 72 मीटर प्रति तास आहे बघा, याला जर आपण मीटर पर सेकंद मध्ये करण्याचा प्रयत्न केला तर वर ऑलरेडी मीटर आहे, त्याला काही चेंज करायचं काम नाही. आणि 1 तास म्हणजे किती सेकंद होतात? 3600 सेकंद होतात. 1 तास म्हणजे 3600 सेकंद होतात. तर बघा आज जर आपण याची काटाकाटी केली तर 36 एका 36 आणि 36 दोन्ही 72. ठीक आहे, 36 दोन्ही 72. तर हे होईल 2/100, म्हणजे हे होईल जवळपास 0.02 मीटर पर सेकंद. तर बघा आपलं उत्तर येईल यापैकी नाही, कारण बघा या दोन्ही ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बी यांची व्हॅल्यू सेम येत आहे, 20 मीटर पर सेकंद, 20 मीटर पर सेकंद. त्याच्यामुळे या प्रश्नामध्ये सर्वात वेगवान आगगाडी कोणतीही नाही. ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बी याचं उत्तर 20 मीटर पर सेकंद सारखं आलं, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर डी आलं. जर याच्यापैकी एकाचंही उत्तर जर समजा 20 मीटर पर सेकंद पेक्षा जास्त आलं असतं तर आपण त्याचं ते उत्तर फायनल केलं असतं. खालील पर्याय दिलेल्या आगगाडीच्या वेगानुसार कोणती आगगाडी सर्वात धीमी आहे, म्हणजे सगळ्यात स्लो कमी स्पीडवाली कोणती आहे? तर हे तर ऑलरेडी 17.5 हे मीटर पर सेकंद मध्येच आहे. या 54 ला आपण कन्वर्ट करू. 54 आता किलोमीटर प्रति तासला कन्वर्ट करण्यासाठी 5/18 न गुणावं लागते. तर 18 1 18, 18 2 36, 18 3 54 आणि 3 5 15, हे झाले 15 मीटर पर सेकंद. ठीक आहे. आता याला आपण मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करू. तर वर ऑलरेडी 1000 कशामध्ये आहेत? मीटर मध्येच आहेत. आणि मिनिट म्हणजे किती? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद होतात. 60 सेकंद होतात. तर हे शून्य कटेल, हे शून्य कटेल. 100चे अर्धे तुम्ही 50 घ्या आणि 6चे अर्धे 3 घ्या. तर हे 16 त्रिक 48, 16 त्रिक 48, 16.203 म्हणजे 16.66 येईल हे. ठीक आहे, 16.66 मीटर पर सेकंद येईल. तर जर आपण याचा विचार केला तर आता जर आपण तिन्ही ऑप्शनला व्यवस्थित पाहिलं तर पहिलं आहे 17.5, दुसरं आहे 15, तिसरं आहे 16 आणि चौथं आहे 20. सगळे युनिट आपण मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट केलं तर सगळ्यात लहान हे 15 मीटर पर सेकंद आलं, म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर बी, कारण सगळ्यात लहान 15 आहे. पुढील दिलेल्या आगगाडीच्या वेगानुसार कोणती आगगाडी सर्वात वेगवान आहे ते आपल्याला सांगायचे. तर हे 15 मीटर पर सेकंद हे ऑलरेडी मीटर पर सेकंद मध्ये आहे. आता याला करू मीटर पर सेकंद मध्ये. हे 75 वर काय आहेत? वर मीटर आहेत आणि खाली मिनिट आहेत. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतात? 60 सेकंद असतात. ठीक आहे. तर याची जर आपण काटाकाटी केली तर 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 5 75 आणि याची जर काटाकाटी केली तर हे जवळपास आले 4 1 4 राहिला 1, या पॉइंट झाले 10, 4 दुनी 8, 4 25, 1.25 मीटर पर सेकंद आले याचं उत्तर. ठीक आहे. आता याला जर आपण कन्वर्ट करू 55 ला, तर 55 गुणिले काय होतील? 5/18 होऊन जातील किलोमीटर प्रति तासला. तर हे आणि हे 700 मीटर प्रति मिनिट जर याचा आपण विचार केला तर बघा याचं काय येईल? हे 700 हे ऑलरेडी मीटर मध्येच आहे आणि मिनिटला आपण 60 न डिवाइड करू म्हणजे ते 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद होऊन जातात. तर हे 70चे अर्धे होतील, इथं सेकंद घेऊ सेकंद. ठीक आहे, 70चे अर्धे होतील 35, 6चे अर्धे होतील 3, ते 3 1 3, 3 1 3 उरले किती? 11 3 33, 34 35, 203 म्हणजे 11.66 उरले. हे आले 11.66 मीटर पर सेकंद आले. याचं किती आलं? 18 त्रिक 54. तर जवळपास आपण याला जर 3 धरलं तर हे 5 त्रिक 15 होत आहेत.
5×3 = 15, पण 15 पेक्षा जास्त येत आहे. आपल्याला काय बनायची, सगळ्यात वेगवान गाडी काढायची ना. तर आपलं ऑप्शननुसार गेलं तर ऑप्शन नंबर सी हे उत्तर येत आहे. ठीक आहे. सीच काय येत आहे बघा, हे एक्झॅक्ट 15 मीटर पर सेकंद आहे, परंतु आपण याची जर काटाकुटी केली तर 18×3 = 54 आणि वर 1 वरत आहे आणि 3×5 = 15, म्हणजे हे 15 मीटर पर सेकंद पेक्षा थोडे काहीतरी जास्त येतील. तर त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे हे 15 मीटर पर सेकंद पेक्षा थोडे काहीतरी जास्त येतील, है ना. का? कारण हे 5×15 हे 54 आहेत ना, ते थोडे पॉइंट मध्ये काहीतरी ते पुढे जातील, म्हणून आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. हे 15 मीटर पर सेकंद प्लस आहे. काय आहे? 15 मीटर पर सेकंद प्लस, म्हणजे थोडी जास्त आहे त्याच्यापेक्षा. चला, ताशी 54 किमी वेगाने धावणारी 450 मीटर लांबीची एक आगगाडी वेळेचा खांब किती सेकंदात ओलांडेल? ताशी 54 किमी वेगाने धावणारी एक आगगाडी, 450 मीटर लांबीची एक आगगाडी कितीचा, म्हणजे एक विजेचा खांब किती सेकंदात ओलांडेल? अशा प्रश्नामध्ये बघा एकदम सिंपल लॉजिक असते. काय असते? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला काय विचारले, किती सेकंदात ओलांडेल, म्हणजे आपल्याला विचारलाय टाइम. टाइम बरोबर काय होईल? डिस्टन्स अपॉन स्पीड. तर बघा इथं टाइम घ्या. आता या डिस्टन्स म्हणजे दोन्ही डिस्टन्स घ्यायचे. कोणाचा डिस्टन्स घ्यायचा आहे? एक तर त्या आगगाडीचा डिस्टन्स घ्यायचा आहे, जे 450 मीटर आहे. 450 मीटर त्या आगगाडीचा डिस्टन्स, प्लस आता इथं दुसरा डिस्टन्स म्हणजे विजेचा खांब आहे. खांबाला स्वतःची लांबी नाही, म्हणून आपण ती 0 घेत आहोत. जर याच्या जागी दुसरा रस्ता असता, प्लॅटफॉर्म असता किंवा ब्रिज असतं, तर आपण त्याची लांबी पण ऍड केली असती. तर हे कशामध्ये आहे? हे सगळं आहे मीटरमध्ये. हे सगळं कशामध्ये आहे? हे मीटरमध्ये आहे. आणि आता स्पीड कशामध्ये? 54 हे किलोमीटर प्रति तासामध्ये आहे, म्हणून याला मीटरमध्ये करण्यासाठी आपण 5/18 न गुणलं. तर हे झालं 450. खाली काय आहे? 54×5, 54×5, खालचे 18 वर जातील अशा पद्धतीनं. तर हे होतील 18×1 = 18, 18×2 = 36, 18×3 = 54 आणि खाली 5×3 = 15 झाले, 15×3 = 45. म्हणजे आपल्याला लागतील. आता आपलं जे उत्तर आहे ते सेकंदामध्ये येईल. कशामुळे सेकंदामध्ये येईल? कारण आपण सगळे युनिट मीटर पर सेकंदामध्ये घेतले, म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी. आता इथं आपण 0 का घेतलं? कारण विजेच्या खांबीची लांबी 0 असते. जर याच्या जागी दुसरा रस्ता किंवा प्लॅटफॉर्म असता, तर आपण त्याची लांबी घेतली असती. ताशी 63 किमी वेगाने धावणारी 385 मीटर लांबीची एक गाडी विजेचा खांब किती सेकंदात ओलांडेल? तर बघा इथं आपण तोच फॉर्म्युला यूज करणार आहोत. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर बघा आधी आपण स्पीड किती आहे? 63 आहे. 63 किलोमीटर प्रति तास आहे. याला मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी 63 गुणिले 5/18 करावं लागेल. हे झालं स्पीड झाली. त्याच्यानंतर टाइम आपल्याला काढायचा आहे आणि डिस्टन्स किती आहे? 385 मीटर. हे कशामध्ये झालं? हे मीटर मध्ये झालं. तर आपले सगळे युनिट, आता हे पण मीटर मध्ये आलं आणि हे पण मीटर मध्ये आलं. तर आता युनिट सेम आहे. युनिट सेम करणं लागतात तरच प्रश्न सॉल्व्ह होते, नाहीतर प्रश्न चुकून जाते. तर बघा स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड इम्प्लाइज टाइम बरोबर डिस्टन्स किती आहे? 385 मीटर आणि स्पीड किती आहे? तर हे 63 गुणिले 5/18. तर खालचे 18 वर जातील, हे होतील 385 गुणिले 18 भागीला 63 गुणिले 5. तर बघा हे किती होतील? ठीक आहे, 8, 9, 10, 11, 11 आणि 5 16, म्हणजे याला 9 भाग जाणार नाही, पण 18 जाईल. तर 9 2 18 करा आणि 9 7 63 करा, 7 1 7 करा, 7 5 35, 36 37 38, 7 5 35 आणि हे 5 1 5, 5 1 5, म्हणजे 11 2 22. तर आपलं उत्तर येईल 22 सेकंद. आपलं उत्तर किती येणार आहे? 22 सेकंद, म्हणजे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर येईल. 250 मीटर लांबीची एक आगगाडी एक खांब 15 सेकंदात पार करते. तर बघा इथं सेम तोच प्रश्न आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? इथं त्याचा ताशी वेग विचारलाय, स्पीड विचारलाय. तर स्पीड काय असते? स्पीड असते डिस्टन्स अपॉन टाइम असते. डिस्टन्स किती दिले आपल्याला? म्हणजे डिस्टन्स आपल्याला दिले 250 मीटर. तर इथं 250 मीटर घ्या आणि याचा टाइम दिलाय 15. तर हे आपलं उत्तर कशामध्ये दिले? मीटर पर सेकंदामध्ये दिले. पण आपल्याला उत्तर मीटर पर सेकंदामध्ये नाही काढायचं, आपल्याला ताशी वेग काढायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं हे जे 250/15 आहे, याला आपल्याला 18/5 न गुणावं लागेल. तर याचं उत्तर येईल बघा, हे बघा 3×5 = 15, 3 × 6 = 18, त्याच्यानंतर हे 5 × 5 = 25, 25 दही 5 × 5 = 25 झाले.
मग हे 25 आणि हे 25 कटून गेले, 10 सकट 60, उत्तर आपलं आलं 60 किलोमीटर प्रति तास. म्हणजे आपली जी स्पीड आहे ती किती आली, 60 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर ए. 180 मीटर लांबीची एक आगगाडी एका फलाटावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला 12 सेकंदात पार करते. आता व्यक्तीला स्वतःची लांबी असते का? नाही. मग इथं काय असणार आहे? इथं बघा, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला काय म्हणलं, आगगाडीचा ताशी वेग किती, म्हणजे आपल्याला स्पीड काढायची. डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स आहे 180 मीटर लांबीची आगगाडी. तर इथं घ्या 180 मीटर लांबीची आगगाडी आणि टाइम किती आहे? 12 सेकंद. इथं युनिटवर लक्ष द्यायचं. 180 काय आहे? मीटर आहे आणि 12 काय आहे? सेकंद आहेत. परंतु आपला ऑप्शन किलोमीटर आणि तासामध्ये दिलेत, म्हणून हे जे 180 भागीला हे जे 180 भागीला 12 आहेत, याला आपल्याला कशाने गुणावं लागेल? 18/5 न गुणावं लागेल. 18/5 न गुणावं लागेल, कारण आपण मीटर पर सेकंदाला किलोमीटर पर सेकंदामध्ये प्रति तासामध्ये जात आहोत. तर हे होते 6 साइन 12 साइन 18 आणि 5 दुनी 10, 10 आणि 0 कटून जाईल, 18 त्रिक 54 होऊन जातील. 54 किलोमीटर पर आवर. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी, 54 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, ते हे आपल्याला थोडं लक्ष ठेवायचं. 663 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी एक खांब 10 सेकंदात ओलांडते. तर आगगाडीची लांबी किती? मग आगगाडीची लांबी, आणि यावेळेस कुणाला ओलांडली ती? खांबाला ओलांडत आहे. तर खांबाला स्वतःची लांबी असते का? नसती. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, इथं आपल्याला डिस्टन्स विचारले, आगगाडीची लांबी म्हणजे डिस्टन्स विचारले. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच काय, डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. तर स्पीड किती आहे? स्पीड आहे 63 किलोमीटर पर तास. पण आता हे किलोमीटर आहे, आपल्याला मीटर मध्ये काढायचे, म्हणजे याला आपल्याला कशाने गुणावं लागेल? 5/18 न गुणावं लागेल. आणि टाइम किती आहे? म्हणजे आता मीटर पर सेकंद मध्ये झालं आणि टाइम आहे 10 सेकंद. तर आता बघा, हे काय होईल, 9 दोन्ही 18, 9 साती 63, बे एक बे, बे पंच 10, 5 5 25 आणि 25 5 125 होऊन जातील हे. ठीक आहे, तर आपली जे डिस्टन्स आहे ते होईल 125 मीटर. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी, 125 मीटर. ताशी 72 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी एक खांब 14 सेकंदात ओलांडते. तर सेम तोच इथं फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तर बघा, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. तर यावेळेस स्पीड किती आहे? 72 आहे, परंतु ही किमी मध्ये आहे आणि ऑप्शन मीटर मध्ये आहे. तर या 72ला किमीला मीटर मध्ये करायचं असेल, मीटर पर सेकंदामध्ये करायचं असेल, तर 5/18 न गुणावं लागेल आणि टाइम दिलेला आपल्याला 14 सेकंद. बघा, हे 14 सेकंद. आता इथं ते खांब ओलांडत आहे आणि खांबाला स्वतःची लांबी नसते, म्हणून आपल्याला डिस्टन्स मध्ये अजून दुसरं काही ऍड करायची गरज नाही. तर बघा, हे काय होईल, 9 दोन्ही 18, त्याच्यानंतर बघा 9 8 72. ठीक आहे, बेग बे बे साती 14, 7 5 35, तर 8 गुणीला किती आलं? 35 आलं. 8 4 दे 4 झाले, 35 डबल 70 झाले, तर 7 चौक 28, 280 मीटर. तर आपलं उत्तर आलं 280 मीटर, म्हणजे एवढी लांब आहे ती आगगाडी. ताशी 60 किमी वेगाने धावणारी 480 मीटर लांबीची एक आगगाडी, 420 मीटर लांबीचा एक बोगदा. आता बघा, इथं दोन अंतर आहेत. एक तर आगगाडीची लांबी 480 मीटर आहे आणि बोगद्याची लांबी 420 मीटर आहे. तर यावेळेस काय करावं लागेल? यावेळेस डिस्टन्स काय असणार आहे? डिस्टन्स हे 480 प्लस 420 असणार आहे. ते 400 400 800 आणि 80 20 100, 800 100 तर 900 मीटर. यावेळी जी डिस्टन्स आहे ती किती आहे? 900 मीटर आहे. आणि जी ताशी स्पीड आहे 60 किलोमीटर प्रति तासची. स्पीड किती आहे? 60 किलोमीटरची आहे. म्हणजे ही युनिट सेम नाही, अगोदर आपल्याला युनिट सेम करावं लागतील. ठीक आहे, तर आणि आपल्याला उत्तर काढायचे मीटर पर सेकंदामध्ये. ठीक आहे, किती वेळात ओलांडेल, हे मीटर नाही, मिनिट आहे. मिनिट आणि सेकंदामध्ये आपल्याला उत्तर काढायचे. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच काय, टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. हे टी इकडे गेली, याचा खाली आले. तर स्पीड आहे, डिस्टन्स आहे बघा 900 मीटर आणि स्पीड किती आहे? हे 60. या किलोमीटरला मीटर मध्ये करण्यासाठी 5/18 गुणावं लागेल. ते 18 जातील वर, तर हे होईल 900 भागीला 60 गुणीला 5 आणि खालचे 18 जातील वर, असे या पद्धतीनं. तर हे होतील, हे शून्य कटला, हा शून्य कटला, 6 1 6 7 12 7 18 आणि 5 न 90 काटावं लागेल.
तर हे होतील 5 एक 5, राहिले किती 4, 5 48 आणि 18 त्रिक 54. तर आपलं उत्तर येईल टाइम बरोबर 54 सेकंद. ऑप्शन नंबर बी. आपलं उत्तर किती येईल? 54 सेकंद. ताशी 72 किमी वेगाने धावणारी 540 मीटर लांबीची एक आगगाडी 460 मीटर लांबीचा एक पूल किती वेळात ओलांडेल? तर सी इथं काय दिलेलं आहे? 540 मीटर लांबीची आगगाडी दिली आणि 460 मीटर लांबीचा पूल दिलाय. तर डिस्टन्स किती आहे? हे 540 प्लस 460 या पद्धतीनं. तर 500 आणि 400 किती झाले? 900 आणि 60 आणि 40 झाले 100. तर 900 आणि 100 हे झाले 1000 मीटर. तर आपलं जे डिस्टन्स आहे ते आहे 1000 मीटर. स्पीड किती आहे? स्पीड आहे 72 किलोमीटर प्रति तास. तर याला मीटर मध्ये करण्यासाठी 5/18 गुणावं लागेल. तर हे होतील 18 दुनी 36, 18 72 आणि 4 पंच 20. हे होईल 20 मीटर पर सेकंद. ठीक आहे, हे काय होईल? 20 मीटर पर सेकंद होईल. तर आपल्याला विचारलं पूल किती वेळात ओलांडेल? तर स्पीड इज इक्वल टू असेल डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच काय? टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे 1000 मीटर आणि स्पीड आपल्याला दिलेली आहे 20. आपण इथं सॉल्व्ह केली बघा. तर हे होतील, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, तर 100 4 दे होतील 50 सेकंद. 50 सेकंद. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी, 50 सेकंद. ताशी 80 किमी वेगाने धावणारी 540 मीटर लांबीची एक गाडी 1.080 किलोमीटर लांबीचा बोगदा. आता हे 1.080 म्हणजेच काय? 1080 मीटर होईल. हे किमीला आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं. तर अगोदर आपल्याला डिस्टन्स काढावं लागेल. डिस्टन्स होईल 540 अधिक हे 1.080 न लिहिता मी डायरेक्ट 1080 लिहित आहे. कशामुळं? कारण हे किमी आहे आणि किलोमीटरला आपल्याला जर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1000 न गुणावं लागेल. तर 1.080 ला जर आपण 1000 न गुणलं तर 1080 येते. याची जर आपण ऍडिशन केली तर 0 0 0 झाले, 8 आणि 4 12, 12 2 चला 1, 10 आणि 1 11, 11 आणि 5 16. हे झाले 1620 मीटर. हे काय किती झाले? 1620 मीटर झाले. आता हे झालं टोटल डिस्टन्स आणि आता आपल्याला स्पीड मध्ये युनिट चेंज करावं लागेल. स्पीड आहे 80 मीटर पर सेकंदची, 80 किलोमीटर प्रति तासची. किलोमीटर प्रति तासची म्हणजे 80 ला आपल्याला 5/18 गुणावं लागेल. आपलं उत्तर काय येईल मग? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला विचारलाय टाइम, म्हणजे हे होईल टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स आहे 1620 आणि स्पीड आहे 80 गुणिला 5/18. तर 5/18 कुठून आले? तर किलोमीटरला आपण मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट केलं. तर हे होईल 1620 भागिला 80 गुणिला 5. हे खालचे 18 गेले वर, अशा पद्धतीनं असं. ठीक आहे. तर बघा काय होईल मग? हे कटल, हे कटल. ठीक आहे. तर आता बघा 2 चौक 8, 2 9 18, 4 पंच 20 झाले. तर आता बघा 4 पंच 20 म्हणजे आपलं उत्तर आलं 162 गुणिला 9 भागिला 20. तर या दोन जर आपण काढलं तर 2 8 16, 2 1 2 आणि याचा हे खाली शून्य दिसाल तसे 9 1 9, 8 9 72 आणि खाली कोणता? हे शून्य म्हणजे 72.9 सेकंद. 72.9 सेकंद. 1080. ठीक आहे. त्या प्रश्नामध्ये काहीतरी गडबड असेल बघा. हा बघा, या प्रश्नामध्ये गडबड आहे. या प्रश्नामध्ये 540 नाही, तर टायपिंग मिस्टेक झालेली आहे. या प्रश्नामध्ये 120 मीटर लांबी आहे. ठीक आहे. तर आपण याला परत एकदा सॉल्व्ह करू. या ठिकाणी तुम्ही 540 न घेता 120 घ्यायचे. 120 मीटर लांबीची आगगाडी. ठीक आहे. आता बघा याला परत एकदा सॉल्व्ह करू. तर हे काय होऊन जाईल आपलं? यावेळेस आता डिस्टन्स किती होईल? हे 120 अधिक हे 1080 होईल. 1080 म्हणजे हे किती होतील? तर 80 आणि 20 हे होतील, हे 0 0 0, 8 आणि 2 10 10 0, चला 1 10 आणि 1 11 11 आणि 1 12, हे होईल 1200 मीटर. आपलं किती आलं? हे 1200 मीटर आलं. 0 0 0 8 आणि 2 10 10 0, चला 1 10 आणि 1 11 11 आणि 1 12, बरोबर आहे.
त्याच्यानंतर आता ही जी स्पीड आहे, स्पीड किती आहे आपली 80. 80 ला आपल्याला नंतर 5/18 न गुणावं लागेल, तेव्हा ती मीटर पर सेकंद मध्ये जाईल. आणि आता आपल्याला विचारले बोगदा किती वेळात ओलांडेल. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच काय, टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आहे आपलं 1200 मीटर. स्पीड किती आहे, स्पीड आहे आपलं 80 गुणिला 5 भागीला 18. तर हे होऊन जाईल 1200 गुणिला 18 भागीला 80 गुणिला 5. तर हे शून्य कटल, हे शून्य कटल, हे 8×5 = 40 झाले. तर याला एक स्टेप वाढून लिहू, 120 गुणिला 8 भागीला 8×5 = 40. हे शून्य कटल, हे शून्य कटल, 18 आहेत असं. तो 4 त्रिक 12 होऊन जातील आणि 18 त्रिक 54 सेकंद होऊन जातील. 54 सेकंद. ठीक आहे. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. आपलं उत्तर किती येईल, ऑप्शन नंबर सी. जर ताशी 60 किमी वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची एक गाडी एक बोगदा 36 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी किती. आता यावेळी जे डिस्टन्स असणार आहे ते असणार आहे 220 प्लस एक्स. 220 काय, तर आगगाडीची लांबी, आणि एक्स म्हणजे काय, बोगद्याची लांबी. आणि जी स्पीड असणार आहे, स्पीड ती असणार आहे 60 किलोमीटर प्रति तास. तर याला युनिट मध्ये म्हणजे मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 5/18 गुणत आहोत, 5/18 गुणा. ठीक आहे. आणि आपल्याला टाइम किती दिलाय, टाइम दिलेला आहे 36 सेकंद. 36 सेकंद. तर बघा, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स, म्हणजे हे होईल स्पीड इंटू टाइम. आणि आता डिस्टन्स बरोबर स्पीड किती आहे, स्पीड आहे आपली 60 गुणिले 5/18, 60 गुणिला 5/18. आणि टाइम किती आहे, टाइम आपला आहे 36 सेकंद. 36 सेकंद. तर 18×1 = 18, 18×2 = 36, आणि 5×2 = 10, 10 गुणिला 60, 600. टोटल डिस्टन्स आलं 600 मीटर. परंतु हे डिस्टन्स कोणाचं आहे, 220 मीटर आगगाडीचं आणि बोगद्याचं. तर हे जर बोगद्याचं काढायचं असेल तर 220 प्लस एक्स बरोबर 600 करावं लागेल. म्हणजे एक्स बरोबर 600तून 200 गेले 400, आणि 400तून 20 गेले, 400तून 20 गेले तर 380 मीटर. 380 मीटर. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए, 380 मीटर. ऑप्शन नंबर ए, 380 मीटर. 448 किमी वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची एक गाडी एक बोगदा 48 सेकंदात ओलांडते. सेम तोच प्रश्न आहे. डिस्टन्स किती आहे, 400 प्लस एक्स. स्पीड किती आहे 48, म्हणजे 48 गुणिले 5/18. हे आपण कशामध्ये केलं, मीटर पर सेकंदामध्ये केलं. आणि टाइम किती आहे, 48 सेकंद आहेत, 48 सेकंद. मग काय होईल, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच टाइम बरोबर आपल्याला काय काढायचंय, बोगद्याची लांबी काढायची, डिस्टन्स काढायचं आपल्याला, टाइम नाही काढायचंय. तर डिस्टन्स बरोबर काय होईल, डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम होईल. डिस्टन्स म्हणजे स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स किती आहे, 400 प्लस एक्स, 400 प्लस एक्स. स्पीड किती आहे, 48 गुणिला 5/18 ही स्पीड आहे. आणि टाइम किती आहे, टाइम किती आहे, टाइम आहे 48, टाइम 48 आहे. तर बघा आता याला सॉल्व्ह करा. हे क्वेश्चन बरोबर आहे का एकदा बघून घेऊ. हा बरोबर आहे. बघा आता 9×1 = 9, 9×2 = 18, 8×4 = 12, म्हणजे याला 9 भाग जाणार नाही. याला आपण 6 न भाग देऊ. 6 × 6 = 12, 6 × 3 = 18, 6×6 = 36, 6×7 = 42, 6×8 = 48. त्याच्यानंतर 3×1 = 3, 3×1 = 3, 3×6 = 18. त्याच्यानंतर हे 5×8 = 40. तर हे होऊन जातील 400 प्लस एक्स बरोबर 16 गुणिला 40. तर 400 प्लस एक्स बरोबर 16 × 16, 16×2 = 32, 32×2 = 64, 640. ठीक आहे. आणि हे 600 मधून 400 गेले तर 200. तर आपलं उत्तर येईल 240 मीटर. आपलं उत्तर किती येईल, 240 मीटर. ऑप्शन नंबर डी. जर ताशी 54 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी 340 मीटर लांबीचा एक बोगदा 36 सेकंदात ओलांडते. ताशी 54 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात ओलांडते, तर त्याची लांबी किती. बघा, बोगद्याची लांबी काढायची आपल्याला सिंपल. तर डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आहे 340 प्लस एक्स. त्याच्यानंतर स्पीड किती आहे, 54 किलोमीटर प्रति तास. त्याला 5/18 न गुणावं लागेल. 54 किलोमीटर प्रति तास म्हणजे 54 गुणिले 5/18 करावं लागेल. तर हे होतील 18 त्रिक 54 आणि 3×5 = 15.
असं. तर 15 मीटर पर सेकंद. तर आपली स्पीड किती आली यावेळेस? 15 मीटर पर सेकंद आली आपली स्पीड. तर बघा आता डिस्टन्स आलं, स्पीड आलं, त्याच्यानंतर आपल्याला काय टाइम दिलेला आहे? 36. टाइम किती आहे? 36 सेकंद. 36 सेकंद. तर आपल्याला लांबी काढायची आहे, म्हणजे स्पीड इज इक्वल टू काय होते? डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच काय? डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. आता डिस्टन्स आपण आपण काढलं 340 प्लस एक्स. स्पीड किती आहे? स्पीड आपण काढली 15 आणि टाइम किती आहे? 36 सेकंद. तर बघा याला सॉल्व करा. हे 340 प्लस एक्स, हे 15चे डबल करा, 15 दुनी 30 होतील आणि 36 4 करा, 18 होतील, हे की नाही? मग हे 18 त्रिक 54 होऊन जातील. तर 340 प्लस एक्स बरोबर 540. 500 मधून 300 गेले 200. तर आपलं उत्तर येईल 200 मीटर. ऑप्शन नंबर बी 200 मीटर. मुंबई ते चेन्नईला जाणाऱ्या 2 आगगाड्यांपैकी पहिली गाडी 6 वाजता निघाली, दुसरी गाडी 7:30 वाजता निघाली. बघा या प्रश्नामध्ये नाही का काय लक्षात ठेवायचं? पहिली गाडी निघाली 6 वाजता आणि दुसरी गाडी निघाली 7:30 वाजता. तर पहिली गाडी म्हणजे 1.5 तास अगोदर निघली ना. तर 1.5 तासामध्ये पहिली गाडी कुठपर्यंत गेली हे आपल्याला अगोदर काढायचंय, म्हणजे ते अंतर काढून घ्यायचंय. तर डिस्टन्स किती येईल? पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 40 किलोमीटर. वाटल्यास इथं असेल या S1 म्हणजे काय? पहिल्या गाडीचा वेग. आणि त्याला काय करायचंय? वेगातील फरकानं, म्हणजे हा जो टाइम, म्हणजे इथं मी लिहितो वेळातील फरक. वेळातील फरक यानं आपल्याला काय कळतं की पहिली गाडी किती दूर गेली. बघा ही आहे पहिली गाडी, ही आहे दुसरी गाडी. पहिली गाडी गेली 6 वाजता भुर्रकून, दुसरी गेली 7:30 वाजता. तर मधात जो 1.5 तासाचा फरक आहे, त्या 1.5 तासामध्ये पहिली गाडी पुढे पुढे जात राहिली ना. तर मग आपल्याला ते पाहायचंय किती 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 पुढे गेली. तर ते कसं काढणार? पहिल्या गाडीचा वेग आणि त्या मधात किती वेळ झालाय त्याचा गुणाकार. ठीक आहे. तर पहिल्या गाडीचा वेग किती आहे? पहिल्या गाडीचा वेग आहे 40 किलोमीटर आणि वेळात फरक किती आहे? 6 ते 7:30, म्हणजे 1.5 तासाचा फरक आहे. इथे लिहा 1.5. तर याचा जर आपण गुणाकार केला 40 गुणिले 1.5, तर हे काय होऊन जाईल मग? बघा हा पॉईंट आणि शून्य कटून जाईल आणि हे 15 दूनी 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, हे होईल 60 किलोमीटर. एवढं झालं अंतर, म्हणजे 60 किलोमीटर अंतर पहिली गाडी पुढे गेली. आता सोपं आहे. तर दुसरी गाडी किती वाजता निघली? 7:30 वाजता निघली. आता आपल्याला जी स्पीड काढायची आहे, स्पीड म्हणजे इथं 2 गाड्या चालल्या. पहिली गाडी चालली 40च्या स्पीडनं, दुसरी गाडी चालली 50च्या स्पीडनं. जर दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात असतील, एका मागं जात असतील, तर आपण स्पीडची वजाबाकी करतो. आणि 2 गाड्या जर अशा ऑपोजिट डायरेक्शनने येत असतील, तर आपण प्लस करतो. एक चालली पुढं पुढं, एक चालली तिच्या मागं तर आपल्याला काय करायची? वजाबाकी करायची. आणि त्या दोघी एकमेकांना असं पळत येत आहेत, तर मग आपण त्याला प्लस करायचं. तर हे काय होईल? 50 वजा 40 म्हणजे 10 होऊन जाईल. 10 किलोमीटर पर आवर होऊन जाईल. किलोमीटर पर आवर. तर डिस्टन्स आलं आपलं 60, स्पीड आली आपली 10ची. तर आपल्याला टाइम काढायचा आहे. तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स आहे 60चा, स्पीड आहे 10ची, म्हणजे आपला टाइम आला 6 तास. 6 आवर. 6 तास. आता हे 6 तास कोणामध्ये टाकायचे? दुसऱ्या गाडीच्या वेळामध्ये टाकायचे. तर बघा हे 7:30 प्लस 6, 6 6 12 आणि 13, 13 वाजून 30 मिनिटं, म्हणजेच किती? 1 वाजून 30 मिनिटं. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. पुणे ते नागपूरला जाणाऱ्या 2 आगगाड्यांपैकी पहिली आगगाडी दुपारी 12:45 आणि दुसरी गाडी 2:15 गेली. तर 12:45 पासून बघा हे बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं. 12:45 पासून 1 वाजेपर्यंत किती झाले? 12:45 नंतर 1 वाजले असतील, 1च्या नंतर 2 वाजले असतील आणि 2च्या नंतर 2:15 झाले असतील. तर इथं किती मिनिटाचा फरक आहे? 15 मिनिटाचा फरक आहे. इथं 1 तासाचा फरक आहे आणि इथं 1 तासाचा फरक आहे. इथं 15 मिनिटाचा फरक आहे. ठीक आहे, 2 पासून 2:15 पर्यंत. तर हे टोटल फरक कितीचा झालाय? हे टोटल फरक झालाय 1.5 तासाचा. हा 1 तास, हे 15 15 30 मिनिटं, म्हणजे टोटल फरक झालाय 1.5 तास, म्हणजे 1.5 तासाचा फरक झालाय. याचा अर्थ काय? पहिली गाडी 1.5 तास अगोदर निघली. तर आपण हे पाहू की पहिली गाडी नेमकी गेली कुठपर्यंत. तर पहिल्या गाडीची स्पीड गुणिला हा जो वेळातील फरक आहे,
हा काय वेळातील फरक, की पहिली गाडी कुठपर्यंत गेलती. तर वेळातील फरक आपण काढला 1.5 तास. तर पहिल्या गाडीची स्पीड किती आहे? 60 ची स्पीड आहे. तर इथं 60 घ्या, इथं 1.5 घ्या. तर हे शून्य कटल, हा पॉईंट कटल. हे आपण दशांश पूर्णांकामध्ये पाहिलं. 15 त्रिक 45, 15 सेकंड 90. हे होईल 90 किलोमीटर. म्हणजे पहिली गाडी गेली 90 किलोमीटर पर्यंत लांब गेली. आता दोन्ही गाड्या काय करायला एकाच दिशेने जात आहेत, पुणे ते नागपूरला. एक चालली अशी पुढं पुढं, दुसरी चालली तिच्या मागं मागं असं. मग दोन्ही गाड्या जर एकाच दिशेने जात असतील तर आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची, वजाबाकी. इथं दुसऱ्या गाडीची स्पीड 90 आहे, पहिल्या गाडीची स्पीड 60 आहे. तर हे होईल 90 वजा 60. हे काय होऊन जाईल? 90 वजा 60 होऊन जाईल. तर याचं उत्तर, याची म्हणजे स्पीड आहे ती होईल 30 किलोमीटर प्रति तास. 30 किलोमीटर प्रति तास हे त्याचं म्हणजे स्पीड येईल. आता आपल्याला काढायचंय टाइम, काढायचा आहे टाइम. तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ही रिलेटिव्ह स्पीड झाली त्याची. म्हणजे टाइम बरोबर काय होईल? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स आपण काढलं 90, स्पीड काढली 30, 3 किलोमीटर प्रति तास. हे 3 किलोमीटर प्रति तास आहे का? नाही, हे 3 तास आहेत फक्त. आपण टाइम काढला तो 3 तास. आता हे 3 तास कशामध्ये घालायचे? जो दुसरा टाइम आहे त्याच्यामध्ये घालायचे. दुसरा टाइम म्हणजे जे 2 वाजले होते, 2 वाजून 15 मिनिटं झाले होते, त्याच्यामध्ये तुम्ही 3 तास ऍड करा. तर 2 मग हे किती होतील? 5 वाजून 15 मिनिटं होतील. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी, 5:15. 5:15 होतील. ठीक आहे. मुंबईहून नागपूरला निघलेल्या 2 एसटी गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 4:50 ला आणि दुसरी गाडी 6:20 ला निघाली. बघा, हे लक्षात ठेवायचं असं, 4:50 पासून 5 वाजले असतील, मग 6 वाजले असतील आणि मग 6 वाजून 20 मिनिटं झाली असतील. तर इथं 10 मिनिटाचा फरक आहे, इथं 1 तासाचा फरक आहे, इथं 20 मिनिटाचा फरक आहे. म्हणजे टोटल फरक झाला 1 तास 30 मिनिटं, म्हणजे 1.5 तास, 1.5 तासाचा फरक झाला. कितीचा फरक झालाय? 1.5 तासाचा. तर आपण हे पाहायचं की सुरुवातीच्या 1.5 तासामध्ये पहिली गाडी कुठपर्यंत गेली. ठीक आहे. तर D1 बरोबर काय येईल? D1 बरोबर पहिल्या गाडीची स्पीड आणि हा वेळातील फरक है ना. तर बघा, स्पीड किती आहे पहिल्या गाडीची? 68 आहे आणि हे फरक आहे 1.5 चा. ठीक आहे, 1.5 चा फरक आहे. ही झाली, एवढं झालं टोटल अंतर झालं हे. याला आपण किलोमीटर मध्ये लिहू शकतो असं. त्याच्यानंतर जी रिलेटिव्ह स्पीड आहे, तर दोन्ही गाडी एकाच दिशेने जात आहेत, म्हणजे आपल्याला म्हणजे स्पीडची काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. तर हे आपल्याला करावं लागेल 85 वजा 68. तर 15तून 8 गेले 7 आणि 7 मधून 6 गेले 1. तर हे आपली रिलेटिव्ह स्पीड होईल 17 किलोमीटर प्रति तास. 17 किलोमीटर प्रति तास. आपल्याला काढायचा आहे वेळ. तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स आहे 68 गुणिला 1.5 आणि स्पीड किती आली? 17. तर 17 1 17, 17 2 34, हे 17 चौक 68 होऊन जातील आणि 4 गुणिला 1.5 म्हणजे 1.5 2 3, 3 2 6. तर आपलं उत्तर आलं 6 तास. आपलं उत्तर किती आलं? 6 तास. आता हे 6 तास कशामध्ये टाकायचे? तर जो दुसरा टाइम असतो त्याच्यामध्ये टाकायचे. दुसरा तास, दुसरा टाइम काय आहे? 6 वाजून 20 मिनिटं. त्याच्यामध्ये जर आपण पुन्हा 6 टाकले तर 12 वाजून 20 मिनिटं. आता 12-20 चे 2 ऑप्शन आहेत. तर आपण पाहायचं हे काय म्हणते, सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटाला. तर सायंकाळीला 6 वाजल्यामध्ये पुन्हा 6 तास टाकले तर रात्रीचे 12 होतील ना. तर रात्रीचे 12 आणि सकाळीचे 12 हे आपल्याला कळायला पाहिजेत. तर बघा, सकाळी दुपारी जे 1 वाजले असतात ना, ते 1 PM असतात. दुपारी जे 1 असतात ना, ते 1 PM असतात. म्हणजे दुपारी जर बघा, हे बऱ्याच लोकांना कळत नाही. दुपारी जे 1 वाजतात ते काय असतात? 1 PM असतात. म्हणजे जेव्हा संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटं झाली असतील, ते काय असतील? ते PM असतील. मग त्याच्यामध्ये आपण 6 तास टाकले तर 12च्या नंतर पुन्हा AM सुरू होईल. म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. असं AM PMचं हे आपल्याला माहित पाहिजे, हे ना. तर हे आपल्याला कळायला पाहिजेत. हे 1 वाजल्यापासून लक्षात ठेवायचं की दुपारी जे 1 असतात ना, ते 1 PM असतात. 12ला तुम्हाला कन्फ्युज होऊ शकते, कारण 12 मध्ये चेंज होतं, 1 मध्ये चेंज होत नाही. मुंबई ते अमरावती या स्थानकातील अंतर 750 आहे. 2 आगगाड्या परस्पर विरुद्ध दिशांनी एकाच वेळी 6 वाजता, म्हणजे आता यावेळेस टाइम सारखा दिलाय पण अंतर आपल्याला काढायची गरज नाही. अंतर डायरेक्टली दिलंय की 750 किमी आहे. त्याच्यामुळे याला काहीही चेंज करायचं काम नाही. आता बघा, टाइम एकच आहे. सकाळी 6 वाजता निघल्या, पण एक निघली 55 आणि दुसरी निघली
70 आणि इथं महत्वाचा शब्द आहे परस्पर विरुद्ध दिशाने निघल्या त्या, म्हणजे एक निघली 79 आणि एक निघली 79 अशा गाड्या येणार आहेत त्या. मग या गाड्या जर असं एकमेकीकडे पळत येत असतील तर आपल्याला त्याची ऍडिशन करावी लागते. मग इथं जी रिलेटिव्ह स्पीड आहे ती काय होऊन जाईल, 55 अधिक 70 होईल. ते 5 आणि 0 5, 5 आणि 5 10 11 12, 125 किलोमीटर प्रति तास होईल. 125 किलोमीटर प्रति तास होईल. ही होईल त्याची रिलेटिव्ह स्पीड होईल. आपल्याला स्पीड माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे, टाइम माहित होऊन जाते आता है ना. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच काय, टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स आहे 750 आणि स्पीड आहे 125. तर बघा 25 पाचा 125, 25 त्रिक 75 आणि 5 सक 30, म्हणजे आपल्याला आपला टाइम आला 6 तास. हे कधी चालू होतं, सकाळी 6 वाजता चालू होतं. तर सकाळी 6 म्हणलं तर सकाळी 6 मध्ये पुन्हा 6 टाका, तर आपलं उत्तर किती येईल, 12 येईल. आपलं उत्तर येईल 12 तास. तर आपण एकदा ऑप्शन चेक करून घेऊ याचे. मुंबई ते अमरावती दुपारी 12 वाजता, तर इथं 12:00 बघा. आपलं उत्तर ऑप्शन नंबर डी 12 वाजता. हे 00 करून घ्या, ठीक आहे. ऑप्शन नंबर डी. चला त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, मुंबई ते बेळगाव स्थानकामधील अंतर 590 आहे. यावेळेस आपल्याला डिस्टन्स क्लिअरली दिले आहे की 590 आहे, ठीक आहे, आणि हे किलोमीटर मध्ये आहे. त्यानंतर दिले दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशांनी, म्हणजे स्पीडची ऍडिशन होणार आहे. अनुक्रमे 48 आणि 70 किमी वेगाने निघाल्या, म्हणजे टोटल स्पीड किती होणार आहे यावेळेस, 48 प्लस 70 होणार आहे. 48 प्लस 70, तर हे होईल 8 आणि 0 8, 7 आणि 4 11, 118 किलोमीटर प्रति तास एवढी त्याची स्पीड राहणार आहे. कारण आता बघा दोन गाड्या अशा बुर्र एकमेकाच्या विरुद्ध दिशेने आली, तशा ही पण इकडून पळत यायली, ही पण इकडून पळत यायली अशी. तर जेव्हा दोन एकमेकीकडे येत असेल तेव्हा प्लस करायचं. एक पुढं पुढं, एक तिच्या मागं मागं, एक पुन्हा पुढं पुढं, एक मागं मागं असं जात असेल तर मग आपण वजाबाकी करून टाकायची. आता दोन्ही गाड्या सकाळी 7 वाजता निघल्या, ठीक आहे. आपल्याला म्हणलं इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की म्हणलं बेळगावहून सुटलेल्या गाडीनं किती अंतर कापलं असेल. तर आधी तर आपण हे बघू की त्या दोन गाड्या एकमेकीला भेटल्या किती, त्यांचा भेटीचा वेळ किती आहे, आणि एकदा ते माहीत झालं की मग आपल्याला अंतर काढता येईल. तर बघा स्पीड इज इक्वल्स टू काय असते, स्पीड इज इक्वल्स डिस्टन्स अपॉन टाइम असते, म्हणजेच टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड होईल. तर डिस्टन्स आहे 590 आणि स्पीड आहे 118, ठीक आहे. 590 आणि 118, ते 18 95 आणि 1 गुणिले 5 5, म्हणजे आपलं हे आलं 5 तास, आहे की नाही. हे 18 95 आणि 1 गुणिले 5 5, तर मी डायरेक्ट 118चा पाडा म्हणला, वा, आहे की नाही. तर हे आपलं काय आलं, टाइम आला 5 तासाचा. तर बघा हे सकाळी आता आपल्याला एवढं माहित झालं की ते 5 तासानंतर भेटणार आहे. इथे इथे इम्पॉर्टंट पॉईंट काय, आपल्याला काय विचारलं, गाडीच्या भेटीच्या वेळी जेव्हा त्या भेटल्या असतील तर बेळगावहून सुटलेल्या गाडीने किती अंतर कापलं, म्हणजे आपल्याला बेळगावच्या गाडीबद्दल बोलायचंय. तर जर हे डिस्टन्स आपल्याला काढायचंय तर डिस्टन्स म्हणजे काय असते, स्पीड इंटू टाइम. पण कोणाची स्पीड, बेळगावहून सुटलेल्या गाडीची स्पीड. तर बेळगावहून सुटलेल्या गाडीची स्पीड किती आहे, तर बघा मुंबई ते बेळगाव या स्थानकामधील अंतर 590 आहे. जर दोन एसटी गाड्या परस्पर विरुद्ध दिशांनी सकाळी निघल्या, परस्पर विरुद्ध दिशांनी, आता मुंबई ते बेळगाव 48 ने निघल्या आणि बेळगाव ते मुंबई आपल्याला हे पाहायचंय, तर ही 70 असेल, याची स्पीड किती आहे, 70 आहे. मग मग हे 70 गुणिला टाइम आपला 5 तास, मग हे 7 5 35 झाले, 350 किलोमीटर असं, म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए. आता हे जर आपल्याला म्हणलं असतं की मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती अंतर कापलं, तर आपण 70 नाही घेतलं असतं, मग आपण 48 घेतलं असतं. तर हे व्यवस्थित पाहायचं की कुठून कुठं गाडी चालली. मुंबई ते बेळगावची चालली ती 48 वाजण्याच्या स्पीडने चालली, आणि बेळगावहून जी मुंबईला चालली ती 70च्या स्पीडने चालली. म्हणजे जेव्हा त्या दोघींची भेट झाली तेव्हा जी बेळगावहून सुटलेली गाडी आहे त्यानं 350 किलोमीटर अंतर कापलं होतं 590 पैकी. मुंबई ते संभाजीनगर या स्थानकामधील अंतर 450 आहे. जर दोन एसटी गाड्या परस्पर विरुद्ध दिशांनी एकाच दिशेने, इथं बघा डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आहे 450, 450. त्याच्यानंतर परस्पर विरुद्ध दिशेने, आता इथं दोन स्पीड आहेत अगेन सेम. अगोदर आपण त्यांची रिलेटिव्ह स्पीड काढू. आता त्या परस्पर विरुद्ध दिशेने चालल्या म्हणजे 58 आणि 42 ची बेरीज करावं लागेल. 58 आणि 42 ची जर आपण बेरीज केली तर बघा हे 50 आणि 50 झाले 100 किलोमीटर झाले, 100 किलोमीटर प्रति तास झाले. तर अगोदर आपण हे पाहू की त्या एकमेकांना किती वाजता भेटल्या असतील. म्हणजे स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच काय, टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. तो डिस्टन्स जे आहे ते आहे 450चं,
आणि स्पीड किती आहे 100ची, म्हणजे यांना लागले 4.5 तास भेटायला. यांना किती तास लागले 4.5 तास. आता हे पाहायचं की जी मुंबईहून आपल्याला विचारलं काय गाडीच्या भेटच्या वेळी मुंबईहून सुटलेल्या गाडीनं किती अंतर कापलं, तर मुंबई ते संभाजीनगर स्थानकामधील अंतर एवढं आहे. जर दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने अनुक्रमे म्हणजे मुंबई ते संभाजीनगर मध्ये 58 ची स्पीड आहे. ठीक आहे. तर बघा इथं आपल्याला प्रश्नामध्ये एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेलं असतं. तर इथं आपण त्याची स्पीड 58 घेतलेली आहे सध्या. कारण विरुद्ध दिशेने अनुक्रमे 58 ला चालली ना, मुंबईहून निघालेल्या सुटलेल्या गाडी म्हणजे 58 च्या स्पीडने चालली. म्हणजे आपलं काय होईल, डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. म्हणजे स्पीड किती आहे, स्पीड आली 58 ची आणि टाइम किती आहे 4.5 तासाचा. तर आपण जर याला सॉल्व्ह केलं तर 58 अर्धे किती होतील, हे 50 अर्धे 25 आणि 8 अर्धे 4, 25 आणि 4 29 आणि 4.5 चे डबल 9, हे 9 9 81, 8 9 2 18, 18 19 20 20 7 26, 261 किमी. आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. तर आपण व्यवस्थित पाहायचं की कोणत्या गाडीबद्दल विचारलंय. ज्या गाडीचं विचारलंय त्याची स्पीड आपण घ्यायची, ज्या गाडीचं विचारलं नाही त्या गाडीची स्पीड आपण नाही घ्यायची. हे जर आपल्याला असं म्हणलं असतं की संभाजीनगरहून सोडलेल्या गाडीनं किती अंतर कापलं, तर आपण तर 42 न घेतलं असतं. ठीक आहे, 42 न घेतलं असतं. 42 गुणिले 4.5 केले असते. जर एक गाडी ताशी 50 किमी ऐवजी ताशी 60 न गेली तर निर्धारित ठिकाणी 45 मिनिटं लवकर पोहोचते. तर त्याच्या प्रवासाचं अंतर किती. बघा आता याला दोन पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. दोन्ही कंडिशन मध्ये जे डिस्टन्स आहे ते तर सेमच राहणार है ना, डिस्टन्स सेम असणार. तर डिस्टन्स आता स्पीड इज इक्वल्स टू काय असते, डिस्टन्स अपॉन टाइम असते. म्हणजे डिस्टन्स काय झालं, स्पीड इंटू टाइम. तर पहिल्या कंडिशन मध्ये जे स्पीड आणि टाइम पाहायचं. एका गाडीत अशी 50 किमी ऐवजी 50 न गेली असती तर ती बरोबर टाइमवर पोहोचली असती. म्हणजे 50 ची स्पीड तर टाइम बरोबर टी बरोबर झाला असता. आता ती 60 न गेली म्हणून किती मिनिटं लवकर पोहोचायली, ती 45 मिनिटं लवकर पोहोचायली. म्हणजे जो टाइम आहे त्याच्या 45 मिनिटं अगोदर पोहोचायली तर मायनस करायचं, उशिरा पोहोचायली तर प्लस करायचं. इथं बघा, जर ती 50 न गेली असती तर बरोबर टाइमवर पोहोचली असती. पण आता ती 60 न चालली तर 45 मिनिट लवकर पोहोचाली म्हणून मी मायनस, आता खाली 60 का घेतलं, कारण मी मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करताय. तर हा शून्य कटला, हा शून्य कटला. आणि हे बघा 15 त्रिक 45, 15 चौक 60. तर 5 गुणिला टी 5t बरोबर 6 गुणिला टी 6t वजा 6 गुणिले 3/4, 6 1 17 17 18, 18/4. 18 चे अर्धे किती झाले, 18 चे अर्धे झाले 9 आणि 9 चे अर्धे झाले 4.5. 4.5 हे 4.5 इकडे जातील म्हणजे टी बरोबर होईल आणि हे 5 इकडे येतील. तर हे टी बरोबर होईल 4.5 तास झालेत. हे किती झाले, 4.5 तास. ठीक आहे, मी कॅल्क्युलेशन थोडं स्किप केलं. आय होप तुम्हाला ते समजलं असेल. आणि आता इथं आपल्याला काय म्हणते, त्या प्रवासाचं अंतर किती. तर टाइम तुम्ही इकडे टाका किंवा तिकडे टाका. टाइम तुम्ही या कंडिशन मध्ये टाकलं तरी चालेल, ही कंडिशन फर्स्ट होती, किंवा या कंडिशन मध्ये टाकलं तरी चालेल. तर बघा आता या कंडिशन मध्ये जर टाइम आपण टाकला डिस्टन्स काढण्यासाठी, तर हे होईल 50 गुणिले 4.5. तर 50 चे अर्धे करा 25 होते आणि 4.5 चे डबल करा 9 होते. पण 25 9 250, 250 म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. आणि जी दुसरी मेथड आहे, दुसरी मेथड कशी आहे, तर अगोदर आपण याचा एलसीएम काढून घ्यायचा. किती, 50 आणि 60 चा. तर हे होईल 300. एलसीएम किती होईल, 300. आता 300 जर आपण 60 न भागितलं तर हे 5 येते, 6 पंच 30. आणि 300 ला जर आपण 50 न भागितलं तर हे होते 6. म्हणजे वेळातील फरक किती आहे, 1 तासाचा फरक आहे. वेळातील फरक 1 तासाचा फरक आहे. तर आपण असं म्हणायचं की एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये 300 किलोमीटरचा डिफरन्स आलाय. तर 45 मिनिटामध्ये कितीचा डिफरन्स येईल. मग हे 45 आपण इथून घेतले. मग हे 15 त्रिक 45, 15 चौक 60 आणि 300 चे अर्धे 150, 150 चे अर्धे 75 आणि 75 त्रिक म्हणजे 75 गुणिले 3 करा. 3 5 15, चला 1 7 त्रिक 21, 21 आणि 1 22. तर हे आलं 225. तर ही अल्टरनेट मेथड आहे. ठीक आहे, ही अल्टरनेट मेथड आहे, ही सेकंड मेथड आहे आणि ही फर्स्ट मेथड आहे. तुम्हाला जी कम्फर्टेबल वाटली तुम्ही त्या मेथडने सॉल्व्ह करा.
नाही, या मेथड मध्ये मी काय केलं, हे 50 आणि 60चा एलसीएम काढला 300. 300 ला या 60 न भागितलं उत्तर आलं 5. 300 ला या 50 न भागितलं उत्तर आलं 6. या दोघातला डिफरन्स आला 1 तास आला तो. ठीक आहे, मग ही 60 कुठून घेतले, 1 तास म्हणजे 60 मिनिटं. तर 60 मिनिटांमध्ये 300 किलोमीटरचा डिफरन्स आलाय. तर 45 मिनिटांमध्ये किती किलोमीटरचा डिफरन्स येईल, या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह केलं. तर तुम्ही असं केलं तरी चालेल, तसं केलं तरी चालेल. बघा आता हा पण प्रश्न मी तुम्हाला सेम त्याच मेथडनं करून दाखवतो. एक गाडी 45 किमी वेगाची 54 गेली तर 42 मिनिटं लवकर पोहोचायली. म्हणजे बघा, दोन्ही कंडिशन मध्ये डिस्टन्स तर सारखंच आहे, म्हणजे स्पीड इंटू टाइम तर सारखंच आहे. तर 45 गुणीला 45च्या वेगाने गेली असती तर टी टायमामध्ये पोहोचली असती. पण आता 54च्या स्पीडने चालली तर 42 मिनिटं लवकर पोहोचायली, म्हणजे टी वजा 42 भागिले 60 करा. असं लवकर पोहोचायली म्हणून आपण मायनस केलं. तर बघा, याची जर आपण काटाकाटी केली तर 9×5 = 45, 9 सक 54. ठीक आहे, आणि हे 6×10 60, साइन 7 42 असो. तर हे 5 गुणिला टी 5t, आणि 6 गुणिला टी 6t, वजा हे साइन 7 किती होतील, 42, म्हणजे 4.2 होतील. साइन 7 42. तर बघा आता म्हणजे टी किती आलं, टी आलं 4.2 तास आलं, 4.2 तास आलं. आता डिस्टन्स जर काढायचं असेल तर 45 ला आपल्याला 4.2 मल्टिप्लाय करावं लागेल. 45 चे डबल झाले 90, आणि 4.1 चे अर्धे झाले 2.1, म्हणजे हा शून्य आणि हा पॉईंट कटला, 9×1 9, 9×2 18. आपलं उत्तर आलं 189 किलोमीटर. आपलं उत्तर किती आलं, 189 किलोमीटर. ही झाली फर्स्ट मेथड. अल्टरनेट मेथड बघणार होतो. याच्यामध्ये अल्टरनेट मेथड मी सांगत होतो तुम्हाला. सगळ्यात अगोदर आपण याला या 45 आणि 54चा आपल्याला एलसीएम घ्यायचा आहे. तर बघा, हे 45 आणि हे किती आहे, 54 आहेत. तर हे होतील 9×5 = 45, 9 सक 54, आणि 5 सक 30, आणि 9 त्रिक 27, म्हणजे हे होतील 270 होतील. आता 270 ला जर आपण 45 न भागितलं तर उत्तर येईल 6, आणि 270 ला आपण जर 54 न भागितलं तर उत्तर येईल 5. म्हणजे या दोघांमध्ये फरक किती झाला, 1 तासाचा फरक आला. तर 270 म्हणजे 1 तास म्हणजे किती, 60 मिनिट. तर 42 मिनिट म्हणजे किती, 42 मिनिट म्हणजे किती, असं करायचं. मग हे किती होतील, हा शून्य कटल, हा शून्य कटल. हे 3 दोन्ही 6, 3 9 27, आणि 21 दोन्ही 42, आणि 9 1 9, 9 दोन्ही 18, 189 किलोमीटर. 189 किलोमीटर होऊन जाईल बघा. तर अशा पद्धतीने ही अल्टरनेट मेथड मी तुम्हाला सांगत होतो, त्या पद्धतीने करायचं. म्हणजे याचा फॉर्म्युला काय म्हणता येईल आपल्याला, एलसीएम काढायचा आहे. एलसीएम म्हणजे वेळेतील फरक. तर हे इथली वेळ, म्हणजे जी परीक्षेत विचारलेली वेळ म्हणजे किती, असं एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला म्हणता येईल. हे वेळेतील फरक म्हणजे हा वेळेतील फरक आहे या साईडचा. बघा, एक आघाडी 72 किमी वेगाऐवजी 60 किमी गेली तर ती निर्धारित ठिकाणी 40 मिनिटे लवकर पोहोचते. बघा, इथं लवकर नाही पाहिजे, तिथं उशिरा पाहिजे, है ना. कारण आधी ती जास्त स्पीडने गेली 72 न, नंतर कमी स्पीडने गेली, तर कमी स्पीडने गेली तर लवकर कशी पोहोचेल, उशिरा पोहोचेल ती. तर याला आपण सॉल्व्ह करू. दोन्ही कंडिशन मध्ये डिस्टन्स सेम असणार आहे, म्हणजे स्पीड इंटू टाइम आणि स्पीड इंटू टाइम पण सेम असणार आहे. पहिली स्पीड होती 72, 72 गुणिला टी, 72 स्पीडने जर ती गेली तर ती टी या वेळात जात होती. नंतर ती 60च्या स्पीडने जाऊ लागली तर त्याला टी प्लस 40/60 लागले. आता प्लस 40/60 का लिहिले, कारण 40 मिनिटं ती उशिरा पोहोचायली. उशिरा पोहोचायली म्हणजे जास्त घ्यायली. जास्त घेत असेल तर आपण काय करायचं, जास्त घेत असेल तर आपण त्याला हे करायचं, म्हणजे प्लस करायचं. तर आता हे काय होईल, 12×5 = 60, 12 सकम 72, आणि हे होईल 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60. तर हे होऊन जाईल 6 गुणिला टी 6t, आणि इकडं 5 गुणिला टी 5t, अधिक 5 दुनी 10, 10/3, 10/3, म्हणजे टी बरोबर येईल 10/3 तास, 10/3 तास. तर ह्या 72 गुणिला टी मध्ये आपण ठेवू डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम, म्हणजे 72 गुणिला 3/10. ठीक आहे, 5 दुनी 10/3, राईट. हे 5 दुनी 10, 10/3 आहे, 10/3 आहे ती, या पद्धतीने 72 गुणिला 10/3.
तर 3 दोन्ही 6, 3 चौक 12 आणि 24 गुणिले 10 240 किमी. 240 किमी. तर ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर येईल. या बघा आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, एलसीएम 72 आणि 60चा घ्यावं लागेल. तर 60 आणि 72चा जर एलसीएम घेतला आपण 60 आणि 72चा, तर हे 12 पंचे 60 12 सकम 72 असं होऊन जातील. म्हणजे जर आपण 5 सक 30 30 गुणिले 12 करा, 30 गुणिले 12 12 1 12 12 2 24 32 36 360 होईल. 360 ला जर आपण 72 न डिवाइड केलं तर उत्तर येईल 5. उत्तर किती येईल? 5. आणि 360 ला आपण 60 न डिवाइड केलं तर उत्तर येईल 6. दोघातला फरक किती आला? 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. तर 360 म्हणजे 60 मिनिट आहेत. तर 40 मिनिट म्हणजे किती? तर हे होईल, हे 0 0 कटून जातील आणि 6 6 36 होईल. 6 6 36 आणि 6 चौक 24 म्हणजे आपलं उत्तर येईल 60 गुणिले 40 240 किलोमीटर. तर अशा पद्धतीने ही आहे अल्टरनेट मेथड. ही आहे अल्टरनेट मेथड. एक मोटर ठराविक अंतराचा प्रवास 14 तासात पूर्ण करते. त्यापैकी निम्म अंतर ती 40च्या वेगाने तर उर्वरित अंतर 60च्या वेगाने पूर्ण करते. अगोदर आपण अंतर काढून घेऊ. बघा अंतर काढण्यासाठी काय असते? स्पीड इंटू टाइम, स्पीड इंटू टाइम. तर आपल्याला पहिली स्पीड तर माहित आहे 45, परंतु पहिला टाइम माहित नाही, T1 माहित नाही. दुसरी स्पीड माहिती आहे 60, परंतु दुसरा टाइम माहित नाही, T2 माहित नाही. तर हे T1 T2 कसं काढायचं? तर यांची स्पीड किती आहे? यांच्या वेगाचं गुणोत्तर हे 45 आणि 60 आहे. हे वेगाचं गुणोत्तर किती आहे? 45 आणि 60 म्हणजे 15 त्रिक 45 15 चौक 60. तर वेळाचं गुणोत्तर काढायचं. वेळाचं गुणोत्तर काय असते? वेगाच्या गुणोत्तराच्या उलट असते. म्हणजे हे जर 3/4 आलं असेल तर ते 4/3 असते. हेच आपल्याला इथं टाकायचंय. म्हणजे हे होतील 45 गुणिला 4 अधिक 60 गुणिला 3. तर 45 दोन्ही 90, 90 दोन्ही 180 आणि सायंत्रिक 18. तर हे झाले 18 18 36 360 किलोमीटर आलं. तर 360 किलोमीटर किती मध्ये? 4 आणि 3 7 तासामध्ये. तर असं म्हणायचं 360 हे 7 तासामध्ये. विचारलं किती? 14 तासाचं. तर 14 तासात किती? मग हे होते 7 1 7 7 दोन्ही 14 आणि 36 दोन्ही 72. तर आपलं उत्तर येईल 720 किलोमीटर. तर त्या गाडीने निम्म अंतर ते असं या पद्धतीने हे आपल्याला करायचंय. तर आधी टोटल अंतर फाइंड आउट करायचं आणि मग म्हणायचं इतक्या वेळात इतकं गेलं तर टोटल अंतर किती जाईल. बघा आता इथं पण सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे. अंतराचा प्रवास 10 तासात पूर्ण करते. त्यापैकी निम्म अंतर 48 न आणि उर्वरित अंतर 72 न. सगळ्यात अगोदर आपण डिस्टन्स फाइंड आउट करू. डिस्टन्स कसा फाइंड आउट करतात? ST प्लस ST ही पहिली कंडिशन, ही दुसरी कंडिशन. आता पहिल्या कंडिशनची स्पीड 48 माहित आहे पण T1 माहित नाही. दुसऱ्या कंडिशनची स्पीड 72 माहित आहे पण T2 माहित नाही. इथं आधी वेगाचं गुणोत्तर काढू आपण. वेगाचं गुणोत्तर किती आहे? 48 72 आहे. तर 12 12 1 12 12 24 32 36 12 चौक 48 12 5 60 12 सकम 72 म्हणजे हे आलं 2 3. म्हणजे वेळाचं गुणोत्तर किती आलं? वेळाचं गुणोत्तर आलं 3 2 म्हणजे 5 तास. इथं घ्या आपण 48 हे जे 3 2 आहे हेच आपल्याला इथं घ्यायचे. 3 अधिक 72 गुणिला 2. तर 8 त्रिक 24 24 4 8 2 4 त्रिक 12 13 14 144 प्लस हे किती? 144 म्हणजे 4 आणि 4 8 आणि 14 दोन्ही 28 288 किलोमीटर आलं. 288 असं म्हणायचं 288 किलोमीटर 5 तासामध्ये. तर 10 तासामध्ये किती? हे 10 कुठून आणले? इथून आणले. तर हे होईल 5 1 5 5 2 10. आपलं उत्तर येईल 8 2 1606 चला 1 8 2 1606 चला 1 2 4 4 आणि 1 5. 8 2 16 चला 1 8 2 16 आणि 1 17 576 येईल आपलं. ठीक आहे 576 किलोमीटर. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. या पद्धतीने करायचं. एक आगगाडी 250 मीटर लांबीचा एक फराट 27 सेकंदात ओलांडते.
त्याच फलाटावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते. बघा आता इथं कंडिशन कशी आहे, 250 मीटर लांबीचा फलाट, म्हणजे दोन्ही कंडिशन मध्ये स्पीड सारखी आहे. बघा स्पीड सारखी आहे, जेव्हा ती एका फलाटाला क्रॉस करायली तेव्हा पण स्पीड सारखीच आहे, आणि जेव्हा ती एका व्यक्तीला क्रॉस करत आहे तेव्हा पण त्याची स्पीड सारखीच आहे. तर स्पीड इज इक्वल टू असते डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम हे पहिली कंडिशन कोणाची, जेव्हा ती फलाटला क्रॉस करत आहे, आणि दुसरी कंडिशन कोणाची, जेव्हा ती माणसाला क्रॉस करत आहे, माणूस. तर फलाटची आता इथं काय म्हणे, 250 मीटर लांबीची आगगाडी आहे, आणि फलाटाची लांबी दिली का आपल्याला, नाही. 200 एक आगगाडी 250 मीटर लांबीचा एक फलाटाच्या 250 फलाटाची लांबी आहे, आगगाडीची लांबी आपण एक धरू वाटल्यास, ठीक आहे असं. आणि टाइम किती आहे, किती सेकंदात ओलांडायली ती, 27 सेकंदात ओलांडत आहे. इकडं आता माणसाला तर स्वतःची लांबीच नाही, म्हणजे फक्त आगगाडीची लांबी आहे, आणि माणसाला किती सेकंदात ओलांडत आहे, 12 सेकंदात ओलांडत आहे. तर आता एक्स काय आहे, एक्स ही काय त्या म्हणजे फलाटाची लांबी येईल, जे आगगाडीची लांबी येईल, आगगाडीची लांबी येईल. आणि एकदा आगगाडीची लांबी आली तर मग आपण त्याचा वेग काढू शकतो. हे काय होईल, 3 चौक 12, 3 9 27. तर बघा 250 चौक 1000 होतील, 4 गुणिले एक्स 4x होईल, 9 गुणिले एक्स 9x होतील, 9 मधून 4 गेले 5, 5 दुनी 10, 5 शून्य 5 शून्य, म्हणजे हे आगगाडीची लांबी आली 200 मीटर. आगगाडीची लांबी किती आली, 200 मीटर. तर आपल्याला काय करायचंय, त्याची स्पीड काढायची. आपण या माणसावाल्या कंडिशन मध्ये टाकून देऊ आगगाडीची स्पीड. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर बघा आगगाडीची लांबी या माणसावाल्या कंडिशन मध्ये टाकू, तर डिस्टन्स आलं 200, आणि माणसाला क्रॉस करण्यासाठी 12 घ्यायली, हे आलं मीटर पर सेकंदामध्ये. याचं किलोमीटर पर सेकंदामध्ये करायचं असेल तर याला 18/5 न गुणावं लागेल, 18/5 न गुणावं लागेल. मग साइन 2 12, साइन 3 18, त्याच्यानंतर हे 5 1 5, 5 चौक 20, 5 शून्य 0, आणि 40 4 दे 20, आणि 20 3 60. तर आपलं उत्तर येईल 60 किलोमीटर प्रति तास. त्या रेल्वेची स्पीड किती येईल मग, 60 किलोमीटर प्रति तास येईल, 60 किलोमीटर प्रति तास. एक आगगाडी 240 मीटर लांबीचा एक फलाट 20 सेकंदात ओलांडते. सेम तीच कंडिशन आहे, दोन्ही कंडिशन मध्ये स्पीड सारखी आहे, म्हणजे स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम सारखं आहे. डिस्टन्स अपॉन टाइम पहिल्या कंडिशन मध्ये फलाटाला क्रॉस करत आहे फलाट, आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये डिस्टन्स अपॉन टाइम कोणाला क्रॉस करत आहे, ती व्यक्तीला म्हणजे माणसाला क्रॉस करत आहे. तर पहिल्या आगगाडीची लांबी आपण एक धरू, एक आगगाडी 204 मीटर लांबीचा एक फलाट, ठीक आहे. आगगाडीची लांबी एक धरा, फलाटाची लांबी किती आहे 240, आणि त्याला क्रॉस करायली ती 20 सेकंदामध्ये. इकडं आगगाडीची लांबी एक्स आहे, माणसाला स्वतःची लांबी नाही म्हणून आपण प्लस केलं नाही, आणि माणसाला क्रॉस करत आहे 8 सेकंदामध्ये. तर हे होत जाईल 4 दुनी 8, 4 पंच 20, 2 गुणिला एक्स 2x, आणि 24 दुनी 48, 480, बरोबर 5 गुणिला एक्स 5x, 5 मधून 2 गेले 3 राहिले, म्हणजे 480 ला आपल्याला 3 न भागावं लागेल, 480 ला आपल्याला 3 न भागावं लागेल. तर 3 1 3, 3 6 18, हे होऊन जाईल 180 मीटर. म्हणजे त्या आगगाडीची लांबी किती आली, 160 मीटर आली, 160 मीटर आली. तर ही कंडिशन आपण माणसामध्ये टाकून देऊ, द स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर हे 160 मीटर आहे, आणि टाइम किती आलाय 8 सेकंदामध्ये. आता हे आलं मीटर पर सेकंदामध्ये, याला किलोमीटर पर आवर मध्ये करण्यासाठी 18/5 न गुणावं लागेल. तर हे होऊन जाईल 8 1 8, 8 2 16, आणि 5 चौक 20, 8 2 36, 36 2 72 किलोमीटर प्रति तास. तर आपलं उत्तर आलं 72 किलोमीटर पर आवर. आपलं उत्तर किती आलं, 72 किलोमीटर पर आवर. एका गाडीची लांबी 350 मीटर आहे, ठीक आहे, आणि त्याचा एक आगगाडीची लांबी 350 आहे, फ्लॅट ती 24 सेकंदात ओलांडते. म्हणजे दोन्ही कंडिशन मध्ये त्याची स्पीड सारखी आहे, म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम आणि डिस्टन्स अपॉन टाइम हे दोन्ही सारखं आहे. तर आता आगगाडीची लांबी 350 मीटर, आगगाडीची लांबी आपल्याला माहित नाही म्हणून आपण एक धरू, हे 350 धरू, कारण 350 मीटर फलाटाची लांबी आहे, आणि हे ती 24 सेकंदात क्रॉस करायली. आगगाडीची लांबी x, आणि माणसाला क्रॉस करायली 10 सेकंदामध्ये, असं, ठीक आहे. तर हे होतील 2 पंच 10, हे 12 दुनी 24 होतील, 5 गुणिले x 5x, प्लस 5 शून्य 0, 5 शून्य 0, 5 तरी 5 शून्य 0, 5 5 25 करावं लागेल आपल्याला, 5 शून्य 0, 5 5 25, 25 5 40 2, 5 15, 16 17 आहे, 1750, बरोबर 12 गुणिले x 12x. तर 5 आणि 5 10 11 12, 5 6 7 7x होतील, म्हणजे x बरोबर 1750 भागीला 7 करून लागतील.
तर 7 दुनी 14, 7 न 4 7 5 35 आणि हे 0, तर 250 मीटर आपलं उत्तर येईल बघा. 250 मीटर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. या पद्धतीनं. तर x हे काय आहे? आगगाडीची लांबी आहे.